पण वेलकम बॅक टू माय चॅनल. आज नाश्त्यामध्ये मी केलेले आलू पराठे. ते आम्ही सगळ्यांनी खाल्ले आणि मी लागले स्वयंपाकाला. पण कशाचं काय, आज मला डबल काम लागलं. ते कसं ते व्हिडिओमध्ये पुढे तुम्हाला नक्कीच कळेल. त्यानंतर अवधूत माझ्याकडे इथे रडत रडत आलेला, कारण त्याला हवं होतं चॉकलेट. आणि याच्या आधीच त्याने 2 चॉकलेट खाल्लेली, म्हणून मी त्याला द्यायला नाही म्हणत होते. चॉकलेट तर दिलंच नाही, पण कसं बसं समजून त्याला झोपी घातली. आणि त्याचं झोपणं बघून मलासुद्धा खूप झोप आलेली. पण झोपून कसं चालेल, सगळा स्वयंपाक राहिलेला. त्यानंतर मी कांद्याची पात चिरून घेतली. फोडणी भाजीला टाकणारच होते, पण तोवर बाबांनी आमच्या मटण आणून दिलं. मग ते ठेवलं आणि मटण करायला घेतलं. यांना ओआरएसचं पाणी दिलं आणि मटणाचा कुकर लावला. त्यानंतर मग कुकर झाल्यानंतर यांना गरम सूप प्यायला दिलं, पण ह्यांनी तर काही सूप पिलंच नाही, कारण त्यांना काहीच जात नव्हतं. म्हणून मग त्यांना काहीच खायचं नव्हतं. ते फक्त म्हणले मला वरण भात दे. मग आता काय करणार ना. मग त्यांना वरण भात दिला. आम्ही सगळ्यांनी जेवण करायला बसलो. खूप छान झालेलं आजचं मटण, एकदम टेस्टी झालेलं. सगळ्यांना आवडलं, पण ह्यांना खाता येत नव्हतं. आता काय करणार, राहू देत. संध्याकाळी अवधूत 5 वाजता उठला. त्याला खेळायचं होतं या डाळसोबत, पण मला द्यायची होती ही दळायला. पण आता ह्याच्या हातातून काढून घेतली असती तर ह्यानं लगेच रडणं सुरू केलं असतं, म्हणून त्याच्यासोबत थोडा वेळ खेळत बसली. त्यानंतर मी बाहेर गेले. त्यांना पाणीपुरी खावीशी वाटत होती म्हणून ती घेतली. त्यानंतर यांचे इस्त्रीचे कपडे घेतले आणि हे सामान काहीच आणलेलं. मी हे कशासाठी आणलेलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.